नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण राज्य व्यवस्था बघत आहोत। सरळ सेवेची आपली सिरीज चालू आहे। त्यामध्ये कालचं आपण लेक्चर बघितलं राज्य घटना। ठीक आहे, राज्य घटना इयत्ता 8वी ते 12वी शालेय। आपण सोर्स म्हणून काय वापरत आहोत तर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे स्पेशल सरळ सेवेसाठी जे पुस्तक आहे, ज्याच्यात PYQ पण आहे सरळ सेवेचे सगळे, प्लस MPSC ला आलेले PYQ आहेत, प्लस सरांनी काही महत्त्वाचे मुद्दे शालेय स्पर्धा परीक्षांचे जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्यावर त्यांनी अभ्यास करून काही प्रश्न काढलेले आहेत। तर बघा, कालचा एक व्हिडिओ झालेला, आज आपला हा दुसरा व्हिडिओ आहे। तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी, सॉरी हे आपलं कालच झालेलं आहे, आपण आज दुसरा भाग बघणार आहोत। बघा, आजचा पहिला प्रश्न काय आहे, शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅश डॅश करण्यात आली। तर काय, हरित क्रांती करण्यात आली। शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्यात स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली। डॅश डॅश चळवळींना फार महत्त्व असते, तर लोकशाहीत चळवळींना फार महत्त्व असते। लोकशाहीत डॅश डॅश एक महत्त्वाचा अधिकार नागरिकांना मिळालेला असतो, तर काय, प्रतिकार करण्याचा। ठीक आहे, लोकशाहीत प्रतिकार करण्याचा एक महत्त्वाचा अधिकार नागरिकांना मिळालेला असतो। हरित क्रांती डॅश डॅश या उद्देशाने करण्यात आली, तर कशाच्या उद्देशाने, शेतीचे उत्पादन वाढवून देश स्वावलंबी बनवणे। पुढे बघा, 1980 नंतर झालेल्या चळवळींना डॅश डॅश चळवळी असे म्हटले जाते, तर कोणत्या, नवसामाजिक चळवळी। नीट लक्षात ठेवा, 1980 नंतर म्हणता येते, 1980 नंतर झालेल्या चळवळींना नवसामाजिक चळवळी असे म्हटले जाते। ठीक आहे, पुढे बघा, डॅश डॅश आयोगाच्या शिफारसी स्वीकारण्यात, डॅश डॅश आयोगाच्या शिफारसी स्वीकाराव्यात अशी शेतकरी चळवळीतील प्रमुख मागणी आहे। तर कोणत्या आयोगाच्या, तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकाराव्यात अशी शेतकरी चळवळीतील प्रमुख मागणी आहे। तर बघा, द नॅशनल कमिशन ऑन फार्मर्स NCF कधी स्थापना झाली आहे, नोव्हेंबर 18, 2004 साली। वर्ष पण नीट लक्षात ठेवा तुम्ही। पुढे बघा, 1986 साली, 1986 साली डॅश डॅश कायदा अस्तित्वात आला, तर ग्राहक संरक्षण कायदा हा अस्तित्वात आला। 1920 साली डॅश डॅश या संघटनेची स्थापना झाली, तर कोणती, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची। लोकशाहीमध्ये डॅश डॅश निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात, तर लोकशाहीमध्ये काय, तर राजकीय पक्ष निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात। जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे, तर काय, लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे। डॅश डॅश ही एक सातत्याने चालणारी जिवंत प्रक्रिया आहे। कोणती, तर लोकशाही ही एक सातत्याने चालणारी जिवंत प्रक्रिया आहे। डॅश डॅश करणे हे लोकशाहीचे प्रमुख उद्दिष्ट आहे, तर जनकल्याण करणे। मतदान, निवडणुका, शासन व्यवहार इत्यादी बाबी या लोकशाहीचे केवळ डॅश डॅश स्वरूप आहे, तर कसले स्वरूप आहे, राजकीय स्वरूप आहे। मतदान, निवडणुका, शासन व्यवहार हे लोकशाहीचे कसले स्वरूप आहे, राजकीय स्वरूप आहे। पुढे बघा, लोकशाही अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी शासनाने डॅश डॅश उपाययोजना राबवली, तर काय, सत्तेचे विकेंद्रीकरण ही योजना किंवा उपाययोजना राबवली। डॅश डॅश यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला दूर करण्यासाठी नक्षलवाद सुरू झाला, तर कशा, तर भूमिहीन शेतकरी व आदिवासी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला दूर करण्यासाठी नक्षलवाद सुरू झाला। नीट सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा, भूमिहीन शेतकरी व आदिवासी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला दूर करण्यासाठी नक्षलवाद सुरू झाला। भारतातील डॅश डॅश राजकीय प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात, तर भारतातील न्यायालये राजकीय प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात। डॅश डॅश वाढल्यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होते, तर जमातवाद वाढल्यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होते। पुढे बघा, भारतातील लोकशाही यशस्वी होण्यासाठी सर्वच पातळ्यांवर डॅश डॅश सहभाग वाढला पाहिजे। तर बघा, भारतातील लोकशाही यशस्वी होण्यासाठी सर्वच पातळ्यांवर नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे। पुढे बघा, राजकीय प्रक्रियेमध्ये डॅश डॅश वाढता सहभाग ही लोकशाही व्यवस्थेसमोरील एक गंभीर समस्या आहे। राजकीय प्रक्रियेमध्ये गुन्हेगारांचा वाढता सहभाग ही लोकशाही व्यवस्थेसमोरील एक गंभीर समस्या आहे। लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे, तर 25 वर्ष महत्त्वाचं आहे। बरं, हे जे प्रश्न चालू आहे
हे किरकोळ नका समजू, कारण कधी कधी काय होतं, पेपर ह्या टाईपचा निघतो की आपल्याला बरेचसे प्रश्न सॉल्व्ह होतात, पण काही काही प्रश्नांना आपल्याला विचार करावा लागतो, अरे इथे जमातवाद आहे का अजून वेगळं काही आहे. तर म्हणजे आता इथे प्रश्न आहे लगेच त्याचं उत्तर आहे, पण जेव्हा तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले जातील तेव्हा 100% तुम्हाला कन्फ्यूज होणार की 4 पैकी नेमकं ऑप्शन काय आहे, कारण आयोग जवळजवळचे ऑप्शन देतं. त्यामुळे आता तुम्हाला ही गोष्ट सोपी वाटू शकते, पण याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला कन्फ्यूज करू शकतात. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी. राजकीय प्रक्रियेमध्ये गुन्हेगारांचा वाढता सहभाग ही लोकशाही व्यवस्थेसमोरील एक गंभीर समस्या आहे. लोकसभा खासदार होण्यासाठी किमान विचारता येते किती असावे, तर 25 वर्षे. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती, तर 48. ठीक आहे, महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या 48. केंद्रीय मंत्रिमंडळ हे डॅश डॅश यांना जबाबदार असते, तर लोकसभेला जबाबदार असते. भारताचे दुसरे राष्ट्रपती कोणते, तर कोण, डॉक्टर एस राधाकृष्णन. भारताचे दुसरे राष्ट्रपती. मग पहिले कोणते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. काय होता त्यांचा कार्यकाळ, तर जानेवारी 26, 1950. नीट लक्षात ठेवा कार्यकाळ, कारण जानेवारी 26, 26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962 असा त्यांचा कार्यकाळ होता. पुढे बघा, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, नीट लक्षात घ्या. धर्म, वंश, जन्मस्थान, लिंग, जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही हे तत्व राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात नमूद केले आहे, तर अनुच्छेद 15 मध्ये. महत्त्वाचं काय सांगते मी तुम्हाला, एक गोष्ट सांगते. अनुच्छेद 15 मध्ये किती गोष्टी सांगितल्या आहेत, 5 शब्द दिलेले आहेत, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान. आणि अनुच्छेद जो 16 आहे ना, त्याच्यात एक ऍड करायचं, त्याच्यात फक्त काय करायचं, कुळ हा शब्द ऍड करायचा. त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मी तुम्हाला दाखवते की हे बघा, हे आहे अनुच्छेद कलम 16(1) नुसार राज्य संस्थेच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील रोजगार किंवा नेमणुकी संबंधी बाबींमध्ये सर्व नागरिकांना समान संधी असेल. तर कलम 16(2) नुसार कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवास, याच्यात टोटल 6 नाही 7 गोष्टी लक्षात ठेवा. जन्मस्थान, निवास यापैकी कोणत्याही कारणांवरून सरकारी रोजगार किंवा पदासाठी अपात्र असणार नाही अथवा त्यांच्या बाबतीत भेदभाव केला जाणार नाही. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही कलम 15 जर विचार केला तर कलम 15 मध्ये किती गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणार, आपण याच्यातही बघून घेऊ. कलम जे 15 आहे हे बघा, इथे जे कलम 15 आहे त्याच्यात काय काय दिलंय बघा. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान. किती झाले, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान. 5 गोष्टी झाल्या कलम 15 मध्ये. आणि कलम 16 मध्ये बघा किती गोष्टी झाल्या, धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान आणि निवास. एकूण किती, 7 गोष्टींचा आधार दिलेला आहे. तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे ना आपल्याला माहिती पाहिजे. तर मग तुम्ही कलम 17 साठी काय, कुळ आणि निवास या 2 गोष्टी ऍड करून लक्षात ठेवा. आणि पाठ कसं करायचं, तर मी कसं केलंय, एक रिदम मध्ये पाठ केलंय. धर्म, वंश, जात, लिंग आणि मग जन्मस्थान. इथे जन्मस्थान जरी मध्ये दिलंय ना, तर माझा पाठ करण्याचा फ्लो कसा आहे, धर्म, वंश, जात, लिंग, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान. आणि दुसरं कसं पाठ करणार, धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, निवास आणि जन्मस्थान. अशा पद्धतीने पाठ करा. पुढे जाऊया. घटनेच्या कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक. हा असेल करंटचा प्रश्न. ठीक आहे, करंटचं आत्ता काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. पुढे बघा, सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करते, तर राष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करतं, तर राष्ट्रपती. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे, तर विधानसभा अध्यक्षांना आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाची कर्तव्ये नमूद केली आहेत, तर कलम 51 मध्ये, 51 अ मध्ये. आणि भाग कोणता आहे, भाग 4 अ आहे. बघा, आपण ऑलरेडी सगळ्या गोष्टी कंप्लीट केलेल्या आहेत व्यवस्थित, की भाग 4 भाग सगळे पाठ कसे करायचे त्याच्यावर सेपरेट लेक्चर आलेले आहेत. प्रत्येक राज्याच्या लोकसभेतल्या जागा, राज्यसभेतल्या जागा किंवा विधानसभेत कोणाला किती जागा, हे सगळं आपण टेक्स्टच्या स्वरूपात पाठ केलेलं आहे.
तर हा त्याचाच एक भाग आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाची कर्तव्ये म्हणजे थोडक्यात काय तर मूलभूत कर्तव्ये कोणत्या कलमात दिली आहे? कलम आहे 51A आणि त्याच्यात किती आहेत? एकूण 11 कर्तव्य आहेत आणि तो भाग कोणता आहे? भाग 4A. ठीक आहे. पुढे बघा, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? तर कोण पाहतो? सरन्यायाधीश पाहतात. हा, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार सरन्यायाधीश पाहतात. महाराष्ट्र विधिमंडळाचे सर्वाधिक दिवसांचे अधिवेशन कोणते आहे? तर अर्थसंकल्पीय अधिवेशन. पुढे बघा, कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे आहेत? तर बघा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पणजी. हां, पुन्हा बघा, नागपूरला आहे, छत्रपती संभाजीनगरला आहे आणि पणजीला आहे. पुढे बघा, भारताचे उपराष्ट्रपती हे डॅश डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर राज्यसभेचे. ठीक आहे. पुढे बघा, भारतीय राज्यघटनेचे कलम डॅश डॅश अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते? तर 360 अन्वये. मग आपल्याला तिन्ही आणीबाणी माहिती पाहिजे. 352, 356 आणि 360. 352ला काय असते? नॅशनल इमर्जन्सी असते. 356ला काय असते? स्टेट इमर्जन्सी. आणि 360ला काय असते? फायनान्शियल इमर्जन्सी. या तिन्ही गोष्टी नीट पाठ ठेवा. भारतीय राज्यघटनेचे कलम डॅश डॅश अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते? तर कलम 360 अन्वये. मग राष्ट्रीय आणीबाणी 352, राज्य आणीबाणी 356 आणि 360 नुसार आर्थिक आणीबाणी. भारतीय राज्यघटनेप्रमाणे कोणता विषय राज्य सूचीमध्ये येत नाही? तर कोणता येत नाही? परराष्ट्र व्यवहार. मग हा कुठे येतो? परराष्ट्र व्यवहार हा केंद्र सूचीत येतो. भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? तर कलम 324 नुसार होते. हा प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये पण येऊन गेलेला आहे. भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? तर साम्राज्यवादी राष्ट्र नाही. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. पुढे बघा, आणि कनिष्ठ सभागृह कोणतं? तर लोकसभा. वरिष्ठ सभागृह राज्यसभा. पुढे बघा, पंचायत समितीचा सचिव, एक मिनिट फक्त, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर गटविकास अधिकारी. स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणाऱ्या व्यवस्थेत डॅश डॅश असे म्हणतात. तर काय? आंतरराष्ट्रीय व्यवस्था. काय म्हटलंय? स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणाऱ्या व्यवस्थेत आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणतात. जर सिमिलर अजून 3 ऑप्शन असले तर आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं, म्हणून म्हणते हे नीट लक्षात ठेवा, कारण हे स्टेट बोर्डाच्या गोष्टी आहेत ज्या दिलेल्या आहेत. राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी डॅश डॅश ही होती, तर युद्ध टाळणे ही होती. शीतयुद्ध डॅश डॅश या घटनेमुळे संपले, तर सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन. सोव्हिएत रशियाचे विघटन कधी झाले? 1990-91 मध्ये. बरोबर. शीतयुद्ध या घटनेमुळे संपले, तर सोव्हिएत रशियाचे विघटन. आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे डॅश डॅश हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, तर काय? परस्परावलंबन. ठीक आहे. प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी आणि अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करायचे याविषयी जे धोरण ठरवते त्या धोरणाला आपण परराष्ट्र धोरण असे म्हणतो. पहिल्या युद्धानंतर डॅश डॅश या देशात हिटलरच्या हुकुमशाहीचा उदय झाला. तर जर्मनीमध्ये हिटलरच्या हुकुमशाहीचा उदय झाला. 1945 मध्ये डॅश डॅश जपानच्या 2 शहरांवर अणुबॉम्ब टाकून ती शहरे बेचिराख केली. तर 1945 मध्ये अमेरिकेने जपानच्या 2 शहरांवर ती 2 शहरे हिरोशिमा आणि नागासाकी आणि त्यांची तारखा काय आहेत? तर 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट. पुढे बघा, 1917 मध्ये रशियामध्ये डॅश डॅश क्रांती झाली, तर साम्यवादी क्रांती झाली. पुढे बघा, शीतयुद्धाच्या काळात आपल्या गटातील राष्ट्रांच्या संरक्षणासाठी डॅश डॅश या राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली नाटो ही लष्करी संघटना उदयास आली. तर कोणती? तर पुन्हा शीतयुद्धाच्या काळात आपल्या गटातील राष्ट्रांच्या संरक्षणासाठी अमेरिका या राष्ट्राच्या नेतृत्वाखाली नाटो ही लष्करी संघटना उदयास आली. तर नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन अमेरिकेच्या नेतृत्वाखाली उदयास आली. आता म्हणजे काय? तर म्हणजे याच्यात जेवढे राष्ट्र असतात ना, त्या एकाही राष्ट्रावर समजा
युद्ध संकट आलं तर ते सगळ्यांवर आलेलं संकट असं समजून सगळेजण एकत्र येतात आणि त्याचा प्रतिकार करतात. याच्यासाठी ही संघटना आहे नाटो. पुढे बघा, त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? ब्रुसेल्स, बेल्जियम येथे. आणि स्थापना कधी झाली आहे? 1949 मध्ये झाली आहे. ठीक आहे. पुढे बघा, याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत रशियाच्या नेतृत्वाखाली साम्यवादी राष्ट्रांनी डॅश डॅश ही लष्करी संघटना स्थापन केली. बघा, अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटो स्थापन झाली आणि रशियाच्या नेतृत्वाखाली काय स्थापन झाली? तर वॉर्सा पॅक्ट किंवा वॉर्सा ॲग्रीमेंट. वॉर्सा काय आहे? पोलंडची कॅपिटल आहे, हे पण लक्षात ठेवा. पुढे बघा, अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश हा होता तर काय? ऊर्जेची निर्मिती करणे. 1958 अणुऊर्जा आयोगाची स्थापना. जस्ट मी माहिती काढलेली आहे, तुम्हाला दाखवून देते, कारण ह्या गोष्टी इन डिटेल थोड्या माहिती असल्या की आपल्या लक्षात राहायला पण सोपं जाते. हे बघा, द ॲटॉमिक एनर्जी कमिशन in India is the governing body of the Department of Atomic Energy, established in 1958 within the DAE. ठीक आहे. तर अशा गोष्टी बघत जा, काय लोगो सिम्बॉल काय असतील ते पण नीट बघत चला. पुढे बघूया, जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट डॅश डॅश हे बनले आहेत आर्थिक विकास. इसवी सन 1974 मध्ये भारताने डॅश डॅश या ठिकाणी अणुचाचणी केली तर पोखरण या ठिकाणी. डॅश डॅश यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर घातली तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. भारत चीन संबंध सुधारण्यास डॅश डॅश यांचे मोठे योगदान आहे तर अटल बिहारी वाजपेयी यांचे मोठे योगदान आहे. भारताच्या संविधानात कलम डॅश डॅश मध्ये परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. तर कलम 51 मध्ये परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत, नीट लक्षात ठेवा. डॅश डॅश हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे नेहमीच वैशिष्ट्य राहिले आहेत. कसले? आंतरराष्ट्रीय शांतता. आंतरराष्ट्रीय शांतता हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे नेहमीच वैशिष्ट्य राहिले आहे. अलिप्ततावादाची डॅश डॅश ही 2 मूलभूत तत्वे आहेत. तर काय? शांतता व स्वातंत्र्य. ही अलिप्ततावादाची 2 मूलभूत तत्वे आहेत. आता अलिप्ततावाद याच्यावरून आपण एक त्याच्या म्हणजे ही संघटना स्थापन करण्यात आपला पुढाकार होता, मग त्याला म्हणतात नाम नॉन अलाइनमेंट मूवमेंट. ही संघटना स्थापन करण्यात आपला पुढाकार होता, ही पण एक संघटना, नीट लक्षात ठेवा. अलिप्ततावादाची ही 2 मूलभूत तत्वे आहे, कोणती? शांतता व स्वातंत्र्य. तर बघा, ही नाम जी मूवमेंट आहे की नॉन अलाइनमेंट मूवमेंट, ही जस्ट मी तुमच्या कानावर घालून ठेवली कारण आत्ताचे जे मला हे दिसले ना प्रश्न, हे सगळे परराष्ट्र धोरणावर जास्त होते. तर मग आपल्याला आता पुढेही जे येतील सार्क संघटना येईल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.